आता आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। ही पहिली वेळ आहे, त्यामुळे आम्ही माफ करतो, पण आमच्या वाट्याला पुन्हा गेला तर सोडणार नाही, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी आमदार रवी राणांना दिलाय। रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडूंनी संबोधित केलं। यावेळी त्यांनी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले। राज्यातील प्रकल्पांसंदर्भातील आरोपांवर आता राज्य सरकार महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। तसंच कोकणातल्या रखडलेल्या रिफायनरीवरून सुद्धा सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली। एसआरए घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची दादर पोलीस स्थानकात 2.5 तास चौकशी झाली। कर नाही त्याला डर कशाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी चौकशीनंतर माध्यमांना दिली। मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। यावेळी पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढा आणि जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झाले पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले। याशिवाय पोलिसांच्या घरांचे देखील त्यांनी आढावा घेतला। पोलिसांसह शासकीय मेगा भरतीसाठी वयोमर्यादा वाढवणार असल्याचं कळतंय। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर घोषणा होण्याची शक्यता आहे। नोकर भरतीत वयोमर्यादा वाढवून शिंदे फडणवीस सरकार राज्यातल्या लाखो तरुणांना दिलासा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांचा आढावा घेऊन संबंधित पद भरण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेत। राज्यातल्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात 60% वाढ करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या। साताऱ्यातल्या मूळ गावी दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शेती करण्यात व्यस्त आहेत। राजकीय घडामोडींमधून 2 दिवसाची सुट्टी घेत मुख्यमंत्र्यांनी दरेगाव गाठलं। त्यांनी संपूर्ण दिवस हा शेतात काम केलं। महाराष्ट्र कर्नाटक मधील वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। मोदींच्या सूचनेनंतर सीमा भागातील प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापुरात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे। कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या या बैठकीला दोन्ही राज्याचे राज्यपाल तसंच सीमा भागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींची यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे। केवळ 5 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असल्यानं नियोजनावर टीका होतीये। काँग्रेसमध्ये सुद्धा यात्रेच्या नियोजनावरून 2 गट पडलेत। यात्रेचा रूट कसा ठरवला हे माहीत नाही, तो त्यांचा निर्णय आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली। भारत जोडो यात्रेचा मार्ग कोणी ठरवला हे माहीत नसल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। त्यावर भारत जोडोचा मार्ग पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण ठरवत नाहीत। यात्रेचा मार्ग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ठरवला। त्यांना जो मार्ग सोयीचा वाटला त्यांनी तसा ठरवल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं। भारत जोडो यात्रा येत्या 7 तारखेला नांदेडला येणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाणांनी दिली आहे। मी पण चालणार असं घोषवाक्य या यात्रेसाठी निश्चित करण्यात आलंय। दरम्यान नांदेड आणि शेगाव अशा ठिकाणी राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। 14 दिवस राहुल गांधी यांची महाराष्ट्रात यात्रा असणार आहे। या यात्रेकडे प्रचंड यश मिळत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। सध्या ज्या प्रकारे सरकार चालू आहे त्यामुळे शिंदे पक्षातील लोक नाराज असल्याचं वक्तव्य सुद्धा बाळासाहेब थोरातांनी केलं। जळगाव दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अंधारे यांच्या सभेपूर्वी पळदीतून बॅनर चोरी झाले होते, त्यावर ये डर मुझे अच्छा लगा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। गुलाबराव जर मला 3 महिन्याचं बाळ म्हणत असतील तर हे बाळ काहीही करू शकतं, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिलाय। एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नसल्याचं म्हणायचं आणि दुसरीकडे मीच बच्चू कडूंना गुवाहाटीला पाठवलं असंही म्हणायचं। हा म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ असल्याची टीका सुषमा अंधारेंनी
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। काही HMV पत्रकार सरकारविरोधात भूमिका घेत अपप्रचार करत असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवलाय। महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो, युवा असो किंवा सामान्य नागरिक असो, हे सगळेजण नक्कीच HMV म्हणजेच ही इज महाराष्ट्राज व्हॉइस आहेत असं ट्विट त्यांनी केलंय। डोंबिवलीत एकानं मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून व्हिडिओ बनवला। एका व्हिडिओत तर तो बंदूक घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताना दिसतोय। या प्रकरणी आरोपी सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या डोंगर गावात वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विनापरवानगी चित्रपटाचं ऑडिशन सुरू असल्याचं उघड झालं। या प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर आयोजकांनी काढता पाय घेतल्याचं दिसून आलं। बीड शहरासह परिसर गूढ आवाजानं हादरल्याची घटना घडली आहे। दुपारच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज झाल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। जालना MIDCतील स्टील कंपनीतल्या भट्टीत स्फोट झाला। या दोघांचा मृत्यू झाला असून काही कामगार जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पिंपळविहीर इथं राज्य परिवहन महामंडळाची ST बस पेटली। 35 प्रवासी यात थोडक्यात बचावले। महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग तासाभरापासून ठप्प होता। पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवानं बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानं जीवितहानी टळली आहे। STच्या पत्र्यांमुळे काही दिवसांपूर्वी 2 तरुणांचे हात कापल्याची घटना घडली। मात्र अजूनही ST प्रशासनाला जाग आलेली दिसत नाहीये। अजूनही पत्रे निघालेल्या ST बसेस रस्त्यात उभ्या असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे प्रवाशांकडून ST महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होतोय। धुळे बस आगारात ST कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे। अस्वच्छता, मोडकळीस आलेलं शौचालय यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। दिवाळीच्या दिवसात भंडारा ST महामंडळाची चांदी झाली आहे। 10 दिवसात STनं 10 कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे। एकूण 6 लाख प्रवाशांनी STनं प्रवास केलाय। तळोजा MIDCतील कंपन्यांची मुजोरी सुरूच आहे। रात्रीच्या सुमारास कंपन्यांकडून रसायनयुक्त दूषित धूर सोडण्यात येतो। या संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा प्रदूषण महामंडळ दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। पुण्यातील वाहतूक कोंडीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लेटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। खड्ड्यांच्या समस्येनंतर पोलीस आयुक्तांनी महापालिकेला पुन्हा एकदा पत्र लिहून BRT मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वात मोठा ऑर्थोटॉपिक स्टील डेक बसवण्यात आलाय। हा स्टील डेक 5 बोईंग विमानांपेक्षा सुद्धा मोठा आहे। या स्टील डेकचं वजन 2400 मेट्रिक टन इतकं आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या मधोमध बसवलेल्या या सर्वात मोठ्या स्टील डेकमुळे समुद्रातून प्रवास करणारे जहाजं विना अडथळा प्रवास करू शकणार आहेत। भारतातील पहिली 200 प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईत कार्यान्वित झाली आहे, सुरू झाली आहे। नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ही वेझल तयार केली आहे। डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टॅक्सीची सेवा सुरू झाली आहे। राज्यातील अवघ्या 41% लोकांनी आपलं मतदान ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडलंय। दोन्ही कार्ड लिंक करण्यात शहरांपेक्षा गावातल्या लोकांचं प्रमाण अधिक आहे। पुणे, मुंबई आणि ठाणे या सर्व मोठ्या शहरांमध्ये
10% लोकांनी सुद्धा मतदान ओळखपत्र आधारशी लिंक केलेलं नाहीये. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या जामणी इथल्या मानस उद्योग समूहाच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. यावेळी गडकरी यांच्या कन्या केतकी गडकरी या खासदार रामदास तडस, आमदार पंकज यांची उपस्थिती होती. बीडमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात ओबीसी जनगणनेची मागणी करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिलेलं समन्स रद्द केल्यानं त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. डिसले गुरुजींना नडणारे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कोल्हापूरच्या बंगल्याची झाडाझडती घेण्यात आली. एसीबीच्या या झडतीत 4 बाईक, 2 कार आणि जमिनीची कागदपत्रांसोबत पाचगावमध्ये 4 गुंठ्यांचा बंगला असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ त्यांचे विशेष कार्य अधिकारी राहुल गेठेंना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राहुल गेठेंना माओवाद्यांनी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालं. गडचिरोलीतील विकास कामांची अंमलबजावणी करून वेगात ती पूर्ण करण्याची जबाबदारी गेठेंवर आहे. बीड शहरात जालना सोलापूर धुळे रोडवर एकता पेट्रोल पंपमधून 1400 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची बातमी येते. गडचिरोलीमध्ये कोंढाळाजवळ बैलबंडी आणि ट्रकच्या अपघातात एक जण ठार झालाय. संतप्त जमावानं ट्रक पेटवलाय. आरमोरी आणि देसाईगंज मार्गावरच्या कोंढाळा गावाजवळ ट्रकनं बैलगाडीला धडक दिली. यात गंभीर जखमी एक जण झालाय आणि एक जण जागीच ठार झालाय. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवला. दरम्यान परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला. पुन्हा एकदा बघूया स्पीड न्यूज. मुंबईत पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरवर कारवाई केली. यात 85 लाख किमतीचं 16 किलो चरस जप्त करण्यात आले. नांदेड शहरातील बसस्थानक परिसरातील एका दुकानात धाड टाकून गुटखाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी मतीन बेग नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमधील महागड्या वस्तू चोरणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. चारकोप पोलिसांनी ही कारवाई केली असून 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. कळंबोली इथल्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड स्टीलच्या गोदामात किशोर सकपाळ या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात LPG गॅस घेऊन जाणारा टँकर उलटला. त्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प होती. सध्या टँकर हटवला असून एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. पालघरमध्ये चारोटी इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर NSG कमांडोंच्या गाडीला टेम्पोनं धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या बेल्ले जेजुरी महामार्गावर 2 बाईकचा अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. मात्र महामार्गावर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं जखमींना उपचार मिळायला वेळ लागला. पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये कार्यशाळा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. प्रदर्शनात मावळ तालुक्यातल्या विविध प्रकारची फुलं, फळं ठेवण्यात आली. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 12व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळून आलाय. मंदिरातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर हा शिलालेख आहे. मंदिर परिसरातील संगमरवरी फरशी काढताना तो उजेडात आला. साधारण 2 फूट लांब आणि 1 फूट रुंद असा शिलालेख असून त्याच्यावर भाषांतराचं काम सध्या सुरू आहे. 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या मोरबी ब्रिज दुर्घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी मच्छू नदीत शोधकार्य सुरू आहे. भारतीय तटरक्षक दल, स्थानिक प्रशासन आणि इतर यंत्रणांसह हे शोधकार्य सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी मोरबीत दुर्घटना स्थळाची पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेचा त्यांनी आढावा घेतला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबीतल्या जखमींची भेट घेतली। जखमींशी संवाद साधत त्यांनी त्यांचं सांत्वन केलं, विचारपूस केली। तेलंगणात भाजप आणि तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मनुगोडीतील निवडणुकीच्या प्रचारावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। काही वेळानं बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। आरबीआयनं मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय। यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली। डिजिटल रुपीचा वापर पहिल्यांदाच मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल। यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी सुद्धा डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे। इराणमध्ये महसा अमिनीनंतर एका तरुणाची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली। महसा प्रकरणी महरशाद शाहीनी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला अटक केली। दरम्यान कोठडीत मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। साऊथ आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसनं T20 वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी केली। त्यामुळे सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत तो 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय। तत्कालीन सरकारनं दिलेली मुदत नुकसान भरपाई ही 20% शेतकऱ्यांना मिळाली होती। 80% वंचित राहिले होते। आता 3.5 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याची माहिती आमदार जगजित सिंह राणा यांनी दिली आहे। तसं 200 कोटी भरण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। माननीय न्यायालयाने अंतिम सुनावणी देखील लवकर ठेवून सर्व 3.5 लाख शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याच्या बाबतीत सांगितलं आणि जे सर्वोच्च न्यायालयात 200 कोटी जमा होते ते व्याजासह उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। ते पैसे आज जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत आहेत। 3,51,000 शेतकऱ्यांना हे 201 कोटी रुपये साधारण 6,639 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वाटप होत आहेत। ते खात्यावरती पडायला तर सुरुवात झाली। बॉलिवूडचा दबंग खान सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर राज्य सरकारनं सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे। ऐश्वर्या राय बच्चनचा आज 49वा वाढदिवस आहे। ऐश्वर्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा तिच्यावर वर्षाव केलाय। अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या नव्या लुकवरून ट्रोल होतीये। एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर कतरिनाचा काही वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा असे 2 फोटो कोलाज करून पोस्ट केले। यावरून तिनं सर्जरी करून चेहऱ्याची वाट लावल्याची टीका केली आहे। विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा हॅलोवीन पार्टीतला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। कतरिनानं हॅलोवीनसाठी DC कॉमिकमधील हार्ले क्विनचा लुक केला होता। त्याच्या फोटोशूट दरम्यानचे प्रसंगाचे हे व्हिडिओ आहे। प्रसिद्ध अभिनेत्री रंभाचा कॅनडात भीषण अपघात झालाय। मुलांना शाळेतून आणत असताना हा अपघात झाला। अपघातात कारचा चक्काचूर झालाय। रंभाची मुलगी साशा जखमी झाली आहे। RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका आपल्या ट्विटर अकाउंटवर लंडनमधील एका व्हिडिओ पोस्ट केलाय। यात एक तरुण लंडनच्या रस्त्यावर केसरिया गाणं गातोय। हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला। तर या होत्या आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।